नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीच्या 7 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। त्यापुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, मला हा डोंगर चढवतो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला। 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग। मला हा डोंगर चढवतो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे, काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्मणी प्रयोग हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सरासरी काढायचं आहे। सरासरी काढण्याचं सूत्र तुम्हाला माहीतच असेल। सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागाकारामध्ये, सर्व संख्याची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या, म्हणजे कसं 98 अधिक 65 अधिक 78 अधिक 98 अधिक 86 अधिक 79 भागाकारामध्ये किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 6 संख्या, म्हणजे या सर्वांची बेरीज करून भागाकारामध्ये 6 केल्यानंतर तुम्हाला सरासरी मिळेल। याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द गिव्हन सेंटेन्स। जे खाली वाक्य दिलेलं आहे ते योग्य विरामचिन्ह देऊन कोणतं वाक्य लिहिलेलं आहे? 4 पर्याय दिले, त्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे, जिथे की योग्य विरामचिन्हाचा वापर केलेला आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? विद्यार्थी मित्रांनो, ज्या गृहिणी आहेत, जे की काम करत करत व्हिडिओ पाहतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तसेच ज्यांना काठिण्य पातळी, तलाठी भरती या पेपरची काठिण्य पातळी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। आणि तुम्हाला कोणता विषय अवघड जातो ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे, जेणेकरून त्याचे व्हिडिओ आम्ही बनवू। काय असेल याचं योग्य उत्तर सांगायचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द लिटल गर्ल आस्क्ड हर मदर आर वी गोइंग होम नाऊ हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, इंटरमिडिएट रेंज बॉलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी 1 डॅश डॅश प्रणोदन गतिवर्धक यंत्रणेचा वापर करते, क्रायोजेनिक, घन, स्क्रॅमजेट किंवा द्रव। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, घन। पुढचा प्रश्न, लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणाही पात्र व्यक्तीस डॅश डॅश करे अर्ज करता येईल, सार्वजनिक प्राधिकरण, स्थानिक अधिकार, मुख्य आयुक्त किंवा नियुक्त अधिकारी। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गणित हा विषय अवघड जात असेल तर आमचे यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता। 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता। काय असेल याचं योग्य उत्तर? लोकसेवा प्राप्त करण्यासाठी कोणाही पात्र व्यक्तीस डॅश डॅश करे अर्ज करता येतो, कुणाकडे? तर याचं योग्य उत्तर आहे नियुक्त अधिकारी हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिव्हन सेंटेन्स, वी डॅश डॅश इन हिज हाऊस फॉर द पास्ट 15 years। 4 पर्याय दिले आहेत, काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर हॅज बीन लिव्हिंग, वी हॅज बीन लिव्हिंग इन दिस हाऊस फॉर द पास्ट 15 years हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न हा बुद्धिमत्ताचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे। केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाचे निर्णय RTI माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम डॅश डॅश अंतर्गत बंधनकारक आहेत। कलम 19 मध्ये 7, 19 मध्ये 2, 19 मध्ये 5 आणि 19 मध्ये 6। तर याचं योग्य उत्तर आहे कलम 19 7, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न हा संभाव्यतावरील प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये संभाव्यतेचे कमीत कमी 3 प्रश्न आहेत आणि मराठी व्याकरण, कर्ता, कर्म आणि क्रियापद यावर कमीत कमी 6 प्रश्न आहेत, तर त्याचा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न, ओरसंग नदी ही डॅश डॅश नदीची उपनदी आहे, कोयना, तापी, कृष्णा किंवा नर्मदा।
ओरसांग नदीबद्दल सांगायचं आहे. ही कशाची उपनदी आहे, कोणत्या नदीची उपनदी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नर्मदा, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. यामध्ये चुकीची जोडी ओळखायचे. छे 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 छट विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. हुडतशी तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. शिव शिव अरे रे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. अरे अहो संबोधनदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. आपल्याला सांगितले चुकीची जोडी ओळखा. काय असेल चुकीची जोडी ओळखायची आपल्याला? तर आपल्याला काय यावरून पर्यायावरून समजतंच की पर्याय क्रमांक सी हा चुकीचा आहे. शिव 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 आणि अरे रे हे आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय नाहीये, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी देशी शब्द नसलेला पर्याय निवडा. प्रश्न व्यवस्थित वाचायचे. काय दिले आपल्याला? देशी शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे. वारकरी चिमणी, घोडा धोंडा, अडकित्ता चाकरी, डोंगर लुगडे. देशी शब्द नसलेला पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक सी अडकित्ता आणि चाकरी हे याचं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल्ड इन द गिव्हन सेंटेन्स. खाली जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये योग्य स्पेलिंग असलेले शब्द आपल्याला भरायचे. द डॅश डॅश प्रिपेअर्ड अ स्पेशल डॅश डॅश. योग्य स्पेलिंग असलेले शब्द आपल्याला त्यामध्ये भरायचे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे योग्य स्पेलिंग असलेले पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. योग्य स्पेलिंग आहे ते. कंबाईन बोथ द सेंटेन्स बिलो विथ अ रिलेटिव्ह प्रोनाउन. दॅट इज माय फ्रेंड गौतम. गौतम हॅज ओपन अ न्यू शोरूम. या दोन वाक्याला एक वाक्य बनवायचं आहे, तर त्यासाठी काय करावे लागेल? ते कशा प्रकारे बनलेलं आहे हे 4 पर्याय दिले आहेत. त्यामधील योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. की दोन वाक्याला एकच वाक्य बनवलेलं आहे ते कोणतं आहे 4 पर्यायापैकी? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दॅट इज माय फ्रेंड गौतम हू हॅज ओपन अ न्यू शोरूम. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. Choose the appropriate preposition phrase for the given sentence. Dad dash reach early. I took the shorter route. 4 पर्याय दिलेत. इन ऑर्डर फॉर, इन ऑर्डर विथ, इन ऑर्डर इन किंवा इन ऑर्डर टू. योग्य पर्याय निवडायचा आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे इन ऑर्डर टू, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. इन ऑर्डर टू रीच अर्ली आय टूक द शॉर्टर रूट हे याचं योग्य उत्तर आहे. तोंडचे पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ घसा कोरडा पडणे, तोंडाला पाणी सुटणे, घाबरणे किंवा तोंड येणे. काय असेल याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी घाबरणे हे याचं योग्य उत्तर आहे. तोंडचे पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? घाबरणे. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन चूज द सेंटेन्स दॅट इट पंक्च्युएट करेक्टली. योग्य विरामचिन्ह देऊन कोणतं वाक्य लिहिलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. व्हॉट्स हॅपनिंग ही शाउटेड. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. काम काळ आणि वेगाचा हा प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिव्हन सेंटेन्स. सफिक्स निवडायचं आहे आपल्याला. एडिटला कोणतं सफिक्स लागणार आहे आणि प्रोफेसला कोणतं सफिक्स लागणार आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. न्यूरॉन याच्या पेशी असतात. मूत्रपिंड, यकृत, चेता किंवा मान.
न्यूरॉन याच्या पेशी असतात. 4 पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय आपल्याला निवडायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? न्यूरॉन कशाच्या पेशी असतात? तर याचं योग्य उत्तर आहे चेता. पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा सुद्धा संभाव्यताचा आहे. संभाव्यतासाठी इयत्ता 10वीचं बीजगणिताचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने संभाव्यता हा धडा दिलेला आहे. त्याचा वापर करून संभाव्यतेचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे तुम्ही सोडवू शकता. पुढचा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? केवळ प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग असतात. केवळ प्रयोगी अव्ययांना विभक्तीचे प्रत्यय लागतात. केवळ प्रयोगी अव्यय भावनाप्रधान नसतात किंवा केवळ प्रयोगी अव्ययामुळे भाषेची शोभा वाढते. खालील कोणते विधान बरोबर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. केवळ प्रयोगी अव्ययामुळे भाषेची शोभा वाढते हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2000 मध्ये स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता. खालीलपैकी कोणत्या वर्षामध्ये तो रविवारी येईल? हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. शेव म्हणजे खाण्याचा पदार्थ. शेव शब्दाचा दुसरा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? दाढी करणे, साडीचा पदर, शरीराचा भाग किंवा एक फळ. शेवचा दुसरा अर्थ काय? एक अर्थ दिलेला आहे आपल्याला खाण्याचा पदार्थ आणि दुसरा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. साडीचा पदर हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणता आहे? फक्कड, आहा, वा, अच्छा. प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्कड हे याचं योग्य उत्तर आहे. अंथरूण या शब्दाचा चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता? घालून, आवरून, सावरून किंवा पांघरून. याचं योग्य उत्तर तुम्हाला माहित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अंथरूण, पांघरून हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट ट्रान्सफॉर द गिवन सेंटेन्स इज डायरेक्टेड. ही इज व्हेरी ओल्ड. ही कॅन नॉट वॉक. कंबाईन द 2 सेंटेन्स इनटू 1 सेंटेन्स. या 2 वाक्याचं एकच वाक्य आपल्याला तयार करायचं आहे आणि ते 4 पर्यायापैकी कोणतं योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ही इज टू ओल्ड टू वॉक. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि दुसरं म्हणजे पद्मश्री पुरस्कारावर 2008 मध्ये 2-3 प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये पद्मश्री पुरस्काराचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. RTI माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या विभागाअंतर्गत एखादी व्यक्ती सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळवण्यासाठी अर्ज करू शकते? 6, 7, 8 आणि 9. कोणत्या विभागाअंतर्गत ते आपल्याला सांगायचे पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 6 हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल वर्ड स्पेल्ड करेक्टली. सगळे शब्दांचे स्पेलिंग बरोबर आहेत असे स्पेलिंग कोणते आहेत? पर्याय दिले आहेत 4 पर्यायापैकी एक पर्याय योग्य आहे. तो कोणता तो आपल्याला सांगायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे सर्वंट, गायडन्स अँड असिस्टंट. या तिन्हीचे स्पेलिंग पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. अंबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या जोडीचा समानार्थी शब्द आहे? वस्त्र, व्योम, आकाश, उत्पल, वसंत, सरोज, शिखर, गगन. समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वस्त्र, व्योम. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Select the suitable determiner from the given options to complete the given sentence. Have you watched dash of the James Bond movies? Few, any, little, a few. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एनी हे याचं योग्य उत्तर आहे.
कोणता मुस्लिम सण हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो? ईद उल जोहा, ईद उल फित्र, मिलाद उल नबी, मुहर्रम. कोणता मुस्लिम सण हजच्या पवित्र कालावधीच्या सुरुवातीला चिन्हांकित करतो? कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ईद उल जुहा हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. आकडा शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर नाहीये असं विचारलंय. प्रश्न काय बघा. बरोबर नाहीये. संख्या, थंडीने भरणारे कापरे, विंचवाची नांगी, बागदार टोक. आकडा. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो थंडीने भरणारे कापरे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. शिक्षक मुलांना शिकवतात या वाक्यातील कर्म ओळखून लिहा. मुलांना शिक्षक शिकवितात, शिक्षक मुलांना. विद्यार्थी मित्रांनो झालेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन झालेले व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ज्या की सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन पहा. काय असेल याचं योग्य उत्तर सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे मुलांना. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. कर्म काय तर मुलांना. हे काय कर्म आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट प्रीपोजिशन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. Gemma is a bad dash tennis in at or about. तर याचं योग्य उत्तर आहे बी ॲट हे याचं योग्य उत्तर आहे. शब्दांची त्यांच्या अर्थासह दिलेली चुकीची जोडी ओळखा. कांकू धरसोड, काकू चुलती, काजी कारण, कांजी पेज. चुकीची जोडी ओळखायची. शब्दांची त्यांच्या अर्थासह दिलेली चुकीची जोडी ओळखायची आहे. तर काजी म्हणजे कारण ही चुकीची जोडी आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. कोणत्या मराठा राजाच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीर रसपूर्ण महाकाव्याची रचना केलेली होती? छत्रपती शाहू, मालोजी महाराज, छत्रपती शिवाजी किंवा संभाजी शहाजी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्रपती शिवाजी हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. आय लाईक यू अ लॉट डॅश यू आर काइंड डॅश स्मार्ट. कंजक्शन दिलेले आहे ते आपल्याला निवडायचं कोणतं आहे या 4 पर्यायापैकी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिकॉज अँड हे याचे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहू शकता आणि आमची टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.